नमस्कार, सुकांशीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण कैरीचे सरबत बघणार आहोत। मी यामध्ये साखरेचा जराही वापर करणार नाही, त्यामुळे हे सरबत पूर्णपणे हेल्दी आहे। चला तर मग हे झटपट होणारं कैरीचं सरबत कसं करायचं ते बघून घेऊ। मी इथे एक कैरी घेतली आहे। ही तोतापुरी कैरी आहे, त्यामुळे ती जरा आंबट कमी असते। ही कैरी वरून अशी कट करून घेऊ। इथे चीक असतो म्हणून हा भाग नक्की कट करून घ्या। कैरीचं सरबत करण्यासाठी ही कैरी आपल्याला सोलून घ्यायची आहे। उन्हाळ्यामध्ये ही कैरी खाणे खूपच फायदेशीर असतं। कैरीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं, डायजेशन चांगलं ठेवतं। कैरीवरची साल काढून झाली आहे। आता आपण ही कैरी कट करून घेऊयात। इथे मी कैरीचे जाडे मोठे असेच तुकडे करून घेणार आहे। कैरीमधील जी बी असते ते आपण बाजूला काढून घेऊयात। कैरी कट करून झाली आहे। मी इथे एक वाटी पूर्ण कैरी घेतली आहे। हे कैरीचे तुकडे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घेऊयात। यामध्ये एक हिरवी मिरची ॲड करून घेते। ही मिरची कमी तिखट आहे। इथे मी मिरचीचे तुकडे करून घेतले आहेत। थोडी कोथिंबीर ॲड करून घेते। ही कोथिंबीर मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। पुदिन्याचे पानं ॲड करून घेऊयात। ह्या सरबतमध्ये पुदिना नक्की आवर्जून ॲड करा। पुदिन्यामुळे आपल्या ह्या सरबतला खूप छान फ्लेवर येतो। जिरे पावडर आपण इथे पाव चमचा ॲड करून घेऊयात। काळं मीठ पाव चमचा ॲड करून घेऊयात। इथे मी साखरेऐवजी खडीसाखरेचा वापर केला आहे। ही 4 ते 5 चमचे खडीसाखर मी घेतली आहे। खडीसाखरेमुळे खोकला कमी होतो, कफाचा त्रास कमी होतो। जर गळ्यामध्ये खवखवत असेल तर ते कमी होतं। आपली रोगप्रतिकारक शक्ती सुधारते। खडीसाखरेचे खूपच फायदे आहेत। सर्व मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात। हे जे कैरीचे मिश्रण आहे ते आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे। अशी पेस्ट करून घ्यायची आहे। आता आपण याच्यामध्ये 1 ग्लास थंड पाणी ॲड करून घेऊयात आणि पुन्हा एकदा हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊ। हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून झालं आहे। तुम्ही बघू शकता अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। आपलं सरबत इथे तयार आहे। आता ते आपण सर्व करून घेऊ। एका प्लेटमध्ये मी सेंधा मीठ घेतलं आहे आणि याच्यामध्ये तिखट मसाला ॲड केला। आता हा मीठ आणि मसाला दोन्ही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्या प्लेटमध्ये व्यवस्थित पसरून घेऊ। ज्या ग्लासमध्ये मी सरबत सर्व करणार आहे त्याच्या काठाला मी असं लिंबू लावून घेतलं। आता या ग्लासचा जो काठ आहे तो मीठ आणि मसालाचं जे आपण मिश्रण तयार केलं आहे त्याच्यामध्ये असं गोल गोल फिरवून घेऊ आणि काठाला मसाला लावून घेऊ। त्याचप्रमाणे मी दुसऱ्या ग्लासलाही तसंच सेम करते। दोन्ही ग्लासच्या काठांना मसाला लावून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये सरबत सर्व करूया। ही कैरी जास्त आंबट नाही, मीडियम अशी आंबट आहे। त्याच्यामुळे हे सरबत खरंच खूप छान लागतं। ज्यांना आंबट खायला आवडतं ना, त्यांनी एकदा हा सरबत केला तर ते पुन्हा पुन्हा हा सरबत करतील। इतका हा सरबत चविष्ट लागतो। तुम्ही बघू शकता सरबतला किती छान रंग आला आहे। उन्हाळा आला आहे त्यामुळे हा थंडगार कैरी सरबत तुम्ही नक्की ट्राय करा। हा कैरीचा सरबत तुम्ही केल्यानंतर कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।